हॅलो नमस्कार, मी मनीषाज किचन लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत बघा पावभाजी। इथे बटाटा घेतला आहे, ढोबळी मिरची घेतली, फ्लावर उकडून घेतलेला आहे, मटर आहे, कांदा आहे, टोमॅटो, बीट आणि पावभाजी मसाला। कांदा आणि टोमॅटोची आपण पेस्ट करणार आहे, टोमॅटोच्या मध्ये त्यावेळेस आपण बीट वाटणार आहे। आता इथे आपण भाज्या उकडायला टाकूया। मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवले, त्यामध्ये आपण बटाटा, टोमॅटो आणि फ्लावर एवढंच टाकणार आहे। ढोबळी मिरची आपण कांद्यासोबत परतणार आहे। आता बघा मी या कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये टाकणार आहे बटाटा। बटाट्याच्या अशा चौकोनी फोडी केलेल्या आहेत, खूप मोठा नाही खूप बारीक नाही। आता बघा कुकरमध्ये टाकला आहे बटाटा। बटाट्यासोबत त्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे फ्लावर आणि वाटाणा। तर मी फ्लावर टाकला आहे आणि वाटाणा मॅप्कोचा वाटाणा घेतलेला आहे, हा ग्रीन पीस मॅप्कोचा वाटाणा टाकलेला आहे। आता ह्याच्या आपण 3 शिट्ट्या घेऊया, म्हणजे ते चांगला त्याचा गाळ होईल। तोपर्यंत आपण इथे कांदा आणि टोमॅटो मिक्सरला बारीक वाटून घेऊया। सगळ्यात पहिले आपण कांदा वाटून घेऊ, त्याच्यामध्ये आपण थोडंसं आलं आणि लसूण वाटणार आहे। अगदी अर्धा इंच आलं घेतलं नाही, 7-8 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत। आपण ते एकत्र चांगलं बारीक वाटून घेऊ। तोपर्यंत इथे मी कढई गरम करायला ठेवते। आता मिक्सरला आपण कांदा बारीक वाटून घेऊ। तेल तापले कढईमध्ये, कांदाही बारीक वाटून झालेला आहे। आता आपण तो कांदा कढईमध्ये टाकूया। तेल गरम झाले, आता आपण त्याच्यात टाकूया आणि तो चांगला लाल होईपर्यंत परतायचा आहे। आता बघा कांदा त्यात टाकल्यानंतर त्याच भांड्यामध्ये टोमॅटो आणि बीट टाकणार आहे आणि ह्याची सुद्धा आपण बारीक पेस्ट करून घेऊ। मध्ये मध्ये आपण कांदा परतून घेऊया। बघा टोमॅटोची पण चांगली पेस्ट झाली। इथे हे बटाटा, फ्लावर, वाटाणा पण चांगला शिजलेला आहे, त्याला आपण मॅशरने मॅश करूया। बघा पटपट मॅश होते, चांगलं शिजलं आहे। आता हा कांदा चांगला लाल झाला आहे, बघा खाली लागायला लागला आहे। त्याच्यामध्ये आपण ही टोमॅटो आणि बीटची प्युरी टाकूया आणि ती पण चांगली परतून घेऊया। टोमॅटो चांगला शिजला की मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ढोबळी मिरची टाकायची। ही मी 2 छोट्या छोट्या ढोबळी मिरच्या घेतलेल्या आहेत, ते त्याच्यामध्ये टाकूया आणि ह्या मिश्रणाबरोबर ढोबळी मिरचीसुद्धा शिजून घ्यायची। डायरेक्ट ढोबळी मिरची शिजायला टाकले की त्याचा कलरही बदलतो आणि त्याचा उग्र वास येतो, त्याच्यामुळे मी अशीच ढोबळी मिरची टाकते। तर त्यामध्ये टाकूया आपण मिरची पावडर। तुम्हाला तिखट जशी हवी त्याप्रमाणे तुम्ही मिरची पावडर टाका। यामध्ये हळद टाकत नाही, फक्त मिरची पावडर आणि मीठ घालतात बस, आणि पावभाजी मसाला एवढंच असतं। आता हा मसाला चांगला परतून घेऊया। बघा चांगलं त्याला तेल सुटलेले। आता त्यामध्ये आपण हे मॅश केलेले भाजी टाकूया। सगळ्या भाज्यांपेक्षा बटाटा जास्त घ्यायचा थोडा, त्याच्यामुळे भाजीला घट्टपणा येतो। आता हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊ। बघा असं कसं मिक्स झाले। त्याच्यामध्ये आता आपण तुम्हाला जसं हवे तसं पाणी टाकायचं आहे। ते आता चांगलं परतून हलवून त्याला आता जरा उकळी येऊन देऊया। त्यात मीठ टाकूया, मीठ राहिले मीठ टाकूया, चवीनुसार मीठ टाकायचं। आता ते हलवून घेऊन त्याला आता उकळी येऊन देऊ। थोडं पाणी जास्त टाकलेले, ते शिजलं थोडंसं उकळी आली की घट्ट होतं। उकळी आल्यानंतर ना आपण त्यात पावभाजी मसाला टाकणार आहे। परतताना टाकायचा नाही, त्याचा वास सगळा निघून जातो, त्याची टेस्ट लागत नाही। बघा आता उकळी आल्यावर मी ती पावभाजी मसाल्याची पुडी त्यात पूर्ण टाकलेली आहे आणि त्यात आपण 1-2 चमचे बटर हे टाकणार आहे। आत्ताच बटर टाकले की सगळ्या भाजीला बटरची चव येते। बघा आता आपली भाजी तयार आहे। मस्त अशी पावभाजी कशी दिसते बघा। आणि आता आपण प्लेट तयार केलेली आहे। इथे आहे बघा पाव।
भाजी, त्यावर बटर, कांदा, कोथिंबीर कशी झाली नक्की सांगा.